खालापूर नगर पंचायतीच्या वतीने आजपासून पुढील 3 दिवस आयोजित केलेल्या खालापूर महोत्सवाचा शानदार शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला। या महोत्सवानिमित्त खालापूरकरांना विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे। खालापूर नगर पंचायतीच्या वतीने पहिल्यांदाच खालापूर महोत्सवाचे आयोजन खालापूरमध्ये करण्यात आले। शुक्रवारी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर या महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे। यावेळी आमदार सुरेश लाड, माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, आमदार मनोहर भोईर, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन अवसरमल आणि आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन सोहळ्यानंतर सांस्कृतिक रॅली आणि राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। 25 फेब्रुवारीला तालुकास्तरीय कबड्डी सामने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलकीच्या तालावर फेम मीरा जोशी या परफॉर्म करणार आहेत। 26 फेब्रुवारीला ऑर्केस्ट्रा खालापूर जल्लोषचे आयोजन करण्यात आले। यावेळी कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील योगेश शिरसाट आणि नम्रता संभेराव आपला परफॉर्मन्स देणार आहे। संतोष चौधरी उर्फ दादूस यांचा देखील या कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे। याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ देखील होणार आहे। खालापूर महोत्सवाची जोरदार तयारी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, उपनगराध्यक्षा संध्या मगर, ममता चौधरी, संगीता पवार, गुलाब वाघमारे, राहुल चव्हाण, दिलीप मनेर आणि अन्य नगरसेवकांकडून सुरू आहे। खालापूरकरांचा या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिवानी जंगम यांनी सांगितले। जी लोकांची सांस्कृतिक भूक आहे ती भागवण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे। यासाठी आम्ही सातत्याने छोटे छोटे कार्यक्रम करत असतो, जसे दिवाळी पहाट असतील किंवा दहीहंडीचे कार्यक्रम असतील, पण एखादा मोठा इव्हेंट आपणही करावा, आपल्या सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे। नवरत्न असा एक किताब चालू करतो ह्या वर्षापासून, की जो आमचा पहिलंच वर्ष आहे, तर असं आम्ही ठरवलं की खालापूरमधली जी लोकं आहेत की ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, तर त्या 9 लोकांचा आम्ही सत्कार करणार आहोत। विशेष काय आहे या कार्यक्रमाचं? मग या कार्यक्रमात 3 दिवसामध्ये असं काय विशेष होणार आहे की लोकांमध्ये उत्सुकता आहे त्याची? सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जसं सांगितलं की 25 तारखेला आम्ही एक राज्याभिषेक सोहळा करणार आहोत, जो 40 मिनिटाचा आहे। तो सगळे स्थानिक कलाकार त्याच्यात आहेत, 63 मुलांची टीम त्याच्यात आहे। ॲक्च्युली आत्ताच 19 तारखेला शिवजयंती झालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्या दिवशी काहीही कार्यक्रम ठेवले नाहीत, फक्त महाराजांना मानवंदना दिली आणि त्याच्यासाठी आम्ही हा 40 मिनिटांचा कार्यक्रम आम्ही गेले महिनाभर ह्या मुलांची प्रॅक्टिस घेतो आहे। एक बाहेरनं आणून 10 मिनिटाचा कार्यक्रम आम्ही करू शकलो असतो, परंतु आम्ही तो केलेला नाही आहे। आम्ही स्थानिक मुलांना 63 मुलांना आम्ही या शिवाजी महाराजांचे संस्कार काय ते त्यांच्या डोक्यात टाकायचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे मला असं वाटतं ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमात एक आदिवासी नृत्य आहेत की जे आमच्या महिला खूप मेहनतीने त्यांनी ते बसवलेली आहेत आमच्या आदिवासी महिलांनी, आणि हा 40 मिनिटाचा शिवराज्याभिषेकचा कार्यक्रम हा मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक आकर्षणाचा बिंदू असेल। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।